हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर नावावरूनच समजत असेल की हे मायक्रोसॉफ्टचं ऍप्लिकेशन आहे. तर याच्या आधी आपण मायक्रोसॉफ्टचे कोणते ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे? तर याचा विचार करा. याच्या सेशनच्या लास्टला मी तुम्हाला याचे उत्तर सांगेन. ओके. तर हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे एक ऍप्लिकेशन आहे. ज्या ऍप्लिकेशन मध्ये आपण बरेचसे अॅनिमेशन्स बनवू शकतो. तर जसे आपण स्क्रॅच मध्ये अॅनिमेशन बनवणं शिकले, तसेच पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अॅनिमेशन करू शकतो. ओके. तर या भागात आज आपण पाहणार आहोत पॉवर पॉइंटचे काय काय उपयोग आहेत, तसेच पॉवर पॉइंटची विंडो आपण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने हे फक्त पॉवर पॉइंटचं इंट्रोडक्शन आहे. ओके, चला तर पाहूया. तर जसे मी सांगितले, पॉवर पॉइंटचा उपयोग प्रेझेंटेशन बनवण्यासाठी करतात. तर पहिला उपयोग याचा काय आहे? ट्युटोरियल बनवण्यासाठी पॉवर पॉइंट वापरा. म्हणजेच ट्युटोरियल म्हणजे काय? काही गोष्ट शिकवण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला जर तुमचा टॉपिक कुणाला तरी समजवायचा आहे, जसे मी तुम्हाला आता तुमचा टॉपिक समजवत आहे, हे सुद्धा पॉवर पॉइंट मध्ये बनवलेलं आहे. ओके. तसेच प्रशिक्षण किंवा शैक्षणिक संदर्भाच्या उद्देशाने पॉवर पॉइंटचा वापर वर्कशीट आणि ट्युटोरियल तयार करण्यासाठी सहज केला जाऊ शकतो. पुढे साधा शब्दसंग्रह वर्कशीट विद्वानांच्या नावांसह लेबलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची क्लिप आर्ट वापरू शकते. ट्युटोरियल्स वैयक्तिक विद्यार्थ्यांना कागदावर छापल्यावर देखील देता येतात. म्हणजे इथे जे आपण पॉवर पॉइंट मध्ये काही नोट्स बनवू शकतो, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बनवू शकतो. तसेच पॉवर पॉइंटचा एक खूपच महत्वाचा उपयोग असा आहे की पॉवर पॉइंट मध्ये आपण इझिली पिक्चर्स ऍड करू शकतो, व्हिडिओ ऍड करू शकतो, कोणतेही क्लिप आर्ट ऍड करू शकतो, म्हणजे रेडीमेड पिक्चर्स ऍड करू शकतो. तसेच आपण इंटरनेट वरून पिक्चर डाउनलोड करून ते पण ऍड करू शकतो. ओके. तर हा एक उपयोग आहे पॉवर पॉइंटचा. नेक्स्ट काय पाहू? पॉवर पॉइंट सादरीकरण डिजिटल पोर्टफोलिओ म्हणून म्हणतात. तर पॉवर पॉइंट सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन. हे काय आपण डिजिटल पोर्टफोलिओ म्हणून सुद्धा वापरू शकतो. आता पोर्टफोलिओचा अर्थ काय आहे? पोर्टफोलिओ म्हणजे जसे सपोज तुमचे पिक्चर्स आहेत, तर ते पिक्चर तुम्हाला कुणाला तरी दाखवायचे आहे. पण आपण पूर्वीच्या काळी अल्बम दाखवायचो, जे आपले फोटोज प्रिंटेड आहेत. तर ज्यावेळी ऍक्टिंग किंवा मॉडेलिंगसाठी कोणी पिक्चर दाखवतं, तर त्यावेळी ते डिजिटल पोर्टफोलिओचाच वापर करतात. आजकाल आपण जसे पूर्वीच्या काळी अल्बममध्ये पिक्चर्स आपले फोटोज प्रिंट केलेले सगळ्यांना दाखवायचो, राईट? तसंच आपण आजकाल जसं सिंपल मोबाईलमध्ये सुद्धा आपण मोबाईलमधनं आपण फोटो दाखवतो. तर हे झालं डिजिटल पोर्टफोलिओ. तर डिजिटल फोटोज आपण दाखवू शकतो. तर त्यासाठी आपण पॉवर पॉइंटचा उपयोग करू शकतो. इथे एक उदाहरण दिलंय. जर एखाद्या कलाकाराला किंवा डिझायनरला पॉलिश इलेक्ट्रॉनिक पोर्टफोलिओ तयार करायचा असेल, तर पॉवर पॉइंटच्या मदतीनं ते एकाधिक ग्राफिक्स आणि व्हिज्युअल प्रतिमेचा समावेश असलेल्या स्लाइड्स बनवून त्यांचे कार्य दर्शवू शकतात. म्हणजे त्यांनी जे केलेलं काम आहे, त्यांचा जो एक्सपिरियन्स, त्यांचा जो अनुभव आहे, ते कलाकार तो अनुभव पॉवर पॉइंटच्या सहाय्याने प्रेझेंटेशन मध्ये बनवू शकतात. ओके. तर नुसतं जर प्रेझेंटेशन जरी त्यांनी एका जागी जर दाखवलं, तर त्यावरून
त्यांचा अनुभव वगैरे सगळं समजून जातं. आणि शिवाय प्रेझेंटेशनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ग्राफिक्स तुम्ही यूज करू शकता, इफेक्ट्स यूज करू शकता. तर त्या सहाय्याने आपले जे पोर्टफोलिओ किंवा आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते खूपच सुंदर बनतं. नेक्स्ट आहे पॉवर पॉइंट वापरून छान ॲनिमेशन तयार करा. तर ॲनिमेशन ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ॲनिमेशनचा अर्थ काय असतो? बरोबर. ॲनिमेशन म्हणजे मूव्हिंग ऑब्जेक्ट्स. कोणताही ऑब्जेक्ट आपण मूव्ह करतो किंवा त्याला काही इफेक्ट देतो, कोणताही साऊंड इफेक्ट देतो, त्याला आपण ॲनिमेशन असे म्हणतो. तर स्क्रॅचमध्ये आपण ऑलरेडी ॲनिमेशन पाहिलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज त्या व्हिडिओजना पूर्णपणे बघा. ओके. तर यात पॉवर पॉइंटमध्ये सुद्धा आपण ॲनिमेशन करू शकतो. यात काही शंका नाही की पॉवर पॉइंट एक मौल्यवान साधन आहे जे आपल्याला आपल्या ॲनिमेशनवर संगीत, आवाज आणि प्रभाव जोडण्यास सक्षम करते. म्हणजे इफेक्ट, साऊंड आणि म्युझिक देण्यात आपल्याला पॉवर पॉइंट हेल्प करते. जर तुम्ही कोणतेही गाणं द्यायचं असेल तुम्हाला पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये किंवा कोणतेही म्युझिक द्यायचे असेल तर तुम्ही पॉवर पॉइंट खूप सोप्या पद्धतीने यूज करू शकता आणि प्रेझेंटेशन बनवू शकता. ओके. नेक्स्ट, म्हणूनच आपण मनोरंजक आणि अद्वितीय ॲनिमेशन करण्यासाठी फक्त पॉवर पॉइंट वापरू शकता. आपण क्लिपआर्ट लायब्ररीमधून किंवा आपल्या स्वतःच्या रेखांकनामधून घटक देखील चैतन्यवान करू शकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला पॉवर पॉइंटमध्ये रेडीमेड लायब्ररीज, रेडीमेड पिक्चर्स मिळतात आणि तुम्ही स्वतः सुद्धा बनवू शकता. ओके. नेक्स्ट आपला यूज आहे फोटो स्लाइड शो म्हणून पॉवर पॉइंट वापरा. पॉवर पॉइंट वापरून आपण वैयक्तिक जाहिरातींसाठी फोटो स्लाइड शो किंवा डिजिटल अल्बम तयार करू शकता. उदाहरणार्थ, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यास एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली तयार करू शकता किंवा लग्नाच्या रिसेप्शन दरम्यान नवविवाहित जोडप्यांचे बालपण फोटो असलेले मजेदार सादरीकरण देखील तयार करू शकता. ओके. तसेच समजा कुणाचा तरी बर्थडे असेल तर बर्थडेसाठी तुम्ही विश सुद्धा पॉवर पॉइंटमध्ये तयार करू शकता. त्याचे फोटोज तुम्ही अपलोड करून त्याच्या फोटोज इन्सर्ट करून त्याचा तुम्ही प्रेझेंटेशन बनवून त्यात बरेचसे बर्थडे सॉन्ग तुम्ही घालू शकता किंवा बर्थडेसाठी काही डिझाईन केलेले हॅपी बर्थडे तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने पॉवर पॉइंट वापरून तुम्ही बऱ्याच प्रकारचे प्रेझेंटेशन बनवू शकता. तर आता मी तुम्हाला पॉवर पॉइंट विंडो दाखवणार आहे. त्यासाठी आपण कोर्टानाला बोलू. हे कोर्टाना, ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2019. हे कोर्टाना, ओपन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट 2019. Okay, which Microsoft PowerPoint do you wanna open? Microsoft Office PowerPoint 2007 or PowerPoint? पॉवर पॉइंट. Alright, starting PowerPoint.
तर ही आहे पॉवर पॉइंट विंडो. यात तुम्ही पाहू शकता जसे आपल्याला लास्ट मी सांगितलंय मायक्रोसॉफ्टचं आपण कोणतं ऍप्लिकेशन यूज केलेलं त्या ऍप्लिकेशन प्रमाणेच आपल्याला ही विंडो पाहायला मिळते. तर तुम्ही अजून विचार केला नसेल तर विचार करा की आपण आणि पॉवर पॉइंट सारखं आणि मायक्रोसॉफ्टचं कोणतं ऍप्लिकेशन शिकलेलो आहे. ओके, तर इथे टायटल बार आपल्याला पाहायला मिळतो. तसेच वेगवेगळे टॅब्स आपल्याला पाहायला मिळतात. तर इथं किती टोटल टॅब्स आहेत? फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, ट्रान्झिशन्स, ॲनिमेशन्स, स्लाइड शो, रिव्ह्यू, व्ह्यू, डेव्हलपर आणि हेल्प. हेल्प हे प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये असतं. तर इथे टोटल आपल्याला 11 टॅब पाहायला मिळतात. तसेच हा क्विक ऍक्सेस टूलबार आहे. हा जो आहे हा क्विक ऍक्सेस टूलबार आहे आणि या आपल्या टॅब आहेत. तसेच आपल्याला माहिती आहे की आपण या गोष्टीला काय बोलतो याचं एक पर्टिक्युलर नाव आहे जे ऑलरेडी आपण दुसऱ्या मायक्रोसॉफ्ट ऍप्लिकेशन मध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर याला आपण म्हणतो रिबन. ऑलराईट, ही होम टॅबची रिबन आहे. तर याला आपण म्हणतो रिबन. तर RIBBON रिबन याला आपण म्हणतो. तर नेक्स्ट आता इथे पाहू शकता बाकीच्या टॅब्स जसे इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब आहे. तर फर्स्ट होम टॅब मध्ये काय आहे ते पहा. तर होम टॅब मध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत. क्लिपबोर्ड ग्रुप आहे, स्लाइड्स, फॉन्ट, पॅराग्राफ, ड्रॉइंग आणि एडिटिंग. तर प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला त्या ग्रुप रिलेटेड जे ऑप्शन्स असतील ते पाहायला मिळतील. तर ते आपण नंतर एक एक पाहू. त्याआधी आपण ओव्हरव्ह्यू लुक पाहूया या विंडोचा. इथे आपल्याला फाईल मिळते. तर फाईल मध्ये आपल्याला हे ऑप्शन्स मिळतात. इथे रेडीमेड काही प्रेझेंटेशन्स आहेत. तसेच न्यू, ओपन म्हणजे जे सेव्ह केलेलं आहे ते आपण ओपन करू शकतो. सेव्ह ॲज ऑप्शन आहे. प्रिंट करायचे असेल तो पण ऑप्शन आहे. शेअर करू शकतो, क्लोज, एक्सपोर्ट. ओके, आणि याला म्हणतात या व्हाईट जी हे एक पेज आहे याला म्हणतात आपण स्लाइड. ओके, तर मायक्रोसॉफ्टचं आपण याच्या आधी ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि त्यात आपण डॉक्युमेंट म्हणून एक सिंपल व्हाईट पेज यूज केलेलं आणि इथे आपण त्याच व्हाईट पेजला स्लाइड म्हणतो. ओके, आणि प्रेझेंटेशन काय असतं? प्रेझेंटेशन म्हणजे ग्रुप ऑफ स्लाइड्स. ओके, बऱ्याचशा स्लाइड्स मिळून एक प्रेझेंटेशन म्हणतं. याला म्हणतात स्लाइड्स पेन. म्हणजे इथे डाव्या बाजूला तुम्ही ज्यावेळी प्रेझेंटेशन बनवाल सगळ्या स्लाइड्स पाहायला मिळतील. तसेच इथे तुम्हाला एक डॉटेड बॉक्स दिसतोय. तर हा जो डॉटेड बॉक्स आहे याला म्हणतात प्लेस होल्डर. ओके, याला म्हणतात प्लेस होल्डर. इथे ऑटोमॅटिक हा आलेला असतो आणि इथे आपल्याला एक इन्स्ट्रक्शन मिळते, क्लिक टू ऍड टायटल. तर इथे आपण टायटल ऍड करू शकतो आणि इथे सबटायटल ऍड करू शकतो. जसे इथे आपण टायटल ऍड केलं कम्प्युटर आणि इथे आपण MS पॉवर पॉइंट असे सबटायटल ऍड करू शकतो.
तर बाकीचे तर डिझाईन वगैरे आपण तर बनवूच शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचे काय काय यूज असतात, तसेच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटची विंडो कशी असते. ओके, थोडेफार पार्ट्स आपण पाहिले आणि हेच आपण कंटिन्यू करणार आहे नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट बद्दल शोधा आणि वाचत राहा. थँक यू. हॅव अ नाईस डे.